गणित भाग 2चा आपला पायथागोरस प्रमेय चालू आहे. होत असतं व्यायामाला कधी कधी. याच्यामध्ये प्रश्न 7वा आपण घेऊया. प्रश्नामध्ये उत्तर असतं लक्षात ठेवा. इकडं तिकडं भटकायचं नाही, भटकेलं आणि करायचं नाही. काही काही लोक भटकेलं आणि पायावर डोक्यावर पडल्यासारखं करते. आता त्याचा काही प्रॉब्लेम नसतो, ते त्याचं वयामानानं होत असतं. काय होत असतं भाऊ? वयामानानं होत असतं. त्याच्यामुळे त्याचा काही त्रास करून घ्यायचा नाही. आता प्रश्न 7वा काय म्हणतो आपल्याला की आकृती 2.21 मध्ये भूमितीमध्ये आणि विज्ञान भाग 2 मध्ये दोन्ही याच्यात फक्त आकृत्याकडे लक्ष द्यायचं. आकृत्याकडे लक्ष द्यायचं, फक्त आकृती बघायची. भूमितीमध्ये आकृती बघायची, जीवशास्त्र आकृत्यावरची. जीवशास्त्रामध्ये आकृत्या काढता आल्या पाहिजे आणि विस्तार करता आला पाहिजे. आता आपण जे अर्धसूत्री विभाजन पाहिलं त्याच्यामध्ये आकृत्यावरच सगळं काही. तुम्हाला जर आकृती कळाली तुम्हाला लिहिता येते आणि काहीच नाही कळायचं काहीच नाही लिहिता येत. आपल्याला काय करता येत त्याला बघा. मग क्वेश्चन काय, प्रश्न काय सांगते आपल्याला ते की कोण DFE हा 90 अंशाचा आहे. कुठे DFE? DFE कुठे आहे? DFE हा 90 डिग्रीचा आहे. म्हणजे तो कोणता त्रिकोण आहे? काटकोन त्रिकोण. जिथं जिथं आला काटकोन तो असतो काटकोन त्रिकोण. जिथं जिथं काटकोन आला तो काटकोन त्रिकोण. मग त्याच्यावरून आपल्याला कर्ण ओळखता आला पाहिजे. कोणता कर्ण आहे याच्यामध्ये? DE हा एक कर्ण आहे. आणि दुसरी एक गोष्ट, आणखी एक कर्ण तयार झाला बघा. हा GF किंवा FG लंब काढल्यामुळं आणखी 2 त्रिकोण तयार झाले, काटकोन त्रिकोण. कोणते 2 काटकोन त्रिकोण तयार झाले सांगा बरं? GFE किंवा EFG आणि दुसरा DFG. हा अल्फाबेटिकल आधार आहे. कधी कधी अल्फाबेटिकल गेलं पाहिजे. ABCD आधी D येतं ना, DFG असे 3 काटकोन त्रिकोण त्या ठिकाणी दिसायला लागले. म्हणजे तुम्ही 3 वेळा पायथागोरसचा प्रमेय वापरू शकता. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग उरलेल्या 2 बाजूच्या वर्गाच्या बेरजेत का असतो. मग सगळ्यात आधी आपल्याला काढायचं काय सर? आम्हाला काढायचं आहे GD, सॉरी EG काढायचं आहे. EG. तर EG काढण्यासाठी बघा बरं EG कुठे दिसतो तुम्हाला? हा EG दिसून राहिला. आता EG काढायचं आहे. कर्ण आहे का रे तो? EG काय कर्ण आहे का? कर्ण आहे EG? मग तुम्हाला EG कर्ण कस काय दिसला? आणि कस काय म्हणले तुम्ही EG कर्ण आहे? हा EG काय कर्ण आहे का? कर्णाचा भाग आहे तो कर्णाचा भाग आहे. कर्ण पूर्ण कर्ण हा ED आहे, बरोबर आहे. तर आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी? EG काढायचं. बरं EG काढायचं असेल तर आपल्याला EF पण माहिती पाहिजे होतं आणि GF पण माहिती पाहिजे होतं. पण ते दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती नाही आहे. परंतु एक गोष्ट आहे, या ठिकाणी हा लंब काढलेला आहे. हा लंब काय असतो? भूमितीमध्ये असतो. कोणाचा? तर ह्या कर्ण DEच्या 2 भागाचा. असं कशामुळे म्हणता येतं? कारण काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला शिरोलंब हा पायथागोरसच्या आपल्या कर्णाचा काय असतो? कर्णाच्या भागाचा भूमितीमध्ये असतो. त्या ठिकाणी आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? की जो FG आहे, काय सांगितलेलं आहे? पहिली गोष्ट तर कोण DFE हा काय आहे? 90 अंशाचा आहे, म्हणजे तो काटकोन त्रिकोण आहे. दुसरी गोष्ट काय सांगितलेलं आहे? की रेख FG काय सांगितलेलं आहे? रेख FG हा लंब आहे. लंब आहे कशावर? रेख ED वर. लक्षात ठेवा, काटकोन त्रिकोणात कधी बी कर्णावर शिरोलंब काढू द्या, त्या कारणामुळं त्या कर्णाची काय झालेली असते? 2 भाग झाले असते. त्या दोघाचा गुणाकार हा कशाच्या बरोबर असतो? ह्या लंबाच्या वर्गाच्या बरोबर. हा भूमितीमध्ये आहे. कोणाचा? कर्णाच्या 2 भागाचा. कोण आहे कर्णाच्या 2 भागाचा भूमितीमध्ये? हा लंब. ह्याचा वर्ग ह्या दोघाच्या गुणाकार बरोबर येतो. ह्याचा वर्ग ह्याचा कशा बरोबर येतो? या दोघाच्या गुणाकाराबरोबर. मग इथं कोणाचा वर्ग कोणाच्या दोघाच्या गुणाकार बरोबर येईल? FGचा वर्ग बरोबर काय येईल? ते 2 भागाचं गुणाकार. EG गुणिले किती आहे रे भाऊ? GD. टाका बरं किमती, टाका बरं बाबा. FG किती आहे रे भाऊ? 12चा वर्ग बरोबर EG किती आहे काढायचं आहे. आणि GD किती आहे रे? 8. चला याचा वर्ग केला पहा बरं. 144.
बरोबर EG. काय करायचं, गुणिले 8 आहे, या गुणिले 8 काय करायचं, भागायचं रे भाऊ त्याला. तर EG बरोबर काय ते सांगा बरं. EG बरोबर किती आहे, 144. 144 आहे, याला 8 भाग द्यायचा तर किती येतं बाबा ते, शाबाश 18 येतं. वही कोणी काढलेली शाळेतली, वही कोणी काढलेली, हुशार झाले मेरे बच्चे. मग गवारे तुम्ही गवारवाणी करू नका, पाहुणे तुम्ही जरा पाहुणे वळवळ करतो. ठीक आहे चला. तर असं EG काढायचं. EG आलं आपलं. EG किती झालं मग हे 18. कमी EG किती झालं आपलं 18 झालं. आता आपल्याला काढायचं काय, FD काढायचं बा. आता FD काढण्यासाठी आपल्याला पायथागोरस प्रमेय जर आपण DFE ला वापरलं तर DFE काढण्यासाठी आपल्याकडं FD पण पाहिजे आणि EF पण पाहिजे. त्याच्यात पायथागोरसचं प्रमेय वापरता येत नाही. मग FD काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, दुसरी गोष्ट आपल्याला FD काढण्यासाठी काय करावं लागेल, FD हा ह्या त्रिकोणाचा भाग आहे का रे, DFEG चा. मग DFE मध्ये काय काय माहिती आहे आपल्याला, FG माहिती आहे, GD पण माहिती आहे. मग आपल्याला DF काढता येऊ शकतं, बरोबर आहे का. तुम्हाला तिथे काय म्हणता येऊ शकतं की त्रिकोण कोणता येतो, FDG. याच्यामध्ये सांगितलेलं आहे कोण G जो आहे, Gचं माप किती आहे, 90 आहे बा. G काऊन रे बाबा, सर काय येडं लागलं का तुम्हाला, काऊन, त्याचं कारण काय, या ठिकाणी लंब काढलेला आहे आपण. कोणता लंब काढलेला आहे, होय हा, या ठिकाणी हा तुमचा काटकोण आहे, म्हणजे हा काटकोन त्रिकोण तयार झाला तुमचा, बरोबर आहे. मग तो काटकोन त्रिकोण जर असेल त्याचं नाव, कोणत्या कोणाचं माप 90 अंश आहे, FGD हा 90 डिग्रीचा आहे. मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कोणतं प्रमेय वापरता येतं, कोणतं, पायथागोरसचं प्रमेय. काय सांगतो पायथागोरसचं प्रमेय, काय म्हणतं, काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग, पण सांगेल नाही तर कर्णाचा वर्ग उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजेइतका असतो. कोणाचा वर्ग घेणार मग, कोणता आहे कर्ण, DFचा वर्ग, कर्णाचा वर्ग, उरलेले दोन बाजू कोणकोणत्या त्याच्या, GDचा वर्ग अधिक GFचा वर्ग. FG म्हणणार आहे, GF नाही का म्हणा, हा नाही तर काय काही म्हणून राहिले, GF आणि GF. हा DF काढायचंय ना, नको त्या गोष्टी लय कळायच्या आम्हाला. GD किती आहे, GD 8चा वर्ग करायचा. FG किती आहे, FG 12चा वर्ग करायचा. 8चा वर्ग 12चा वर्ग 144. करा बेरीज, DFचा वर्ग बरोबर बेरीज करा, 4 आणि 4 8, ठीक आहे 208. ठीक आहे शाबाश. तर आता याचे अवयव पाडायला लागेल. पहा आपल्याला काय करावं लागेल, त्याचे अवयव पाडायला लागेल आणि वर्गमूळ काढायला लागेल. कसं काढणार वर्गमूळ, कोण काढू दाखव, 208चे फॅक्टर पाडायचे. 208चे काय पाडायचे, फॅक्टर, अवयव पाडायचे. कसे पाडतात फॅक्टरचे त्याचे, तर 208चे अवयव जर पाडायचे म्हणलं तर 208चे अवयव काय काय ते, 2 जर भाग दिला कधी तर 2 1 2, 2 4 8, परत 2 भाग दिला तर 2 5 10, 2 2 4, परत 2 भाग जर दिला तर 26, परत 2 जर भाग दिला 13 होतं. ठीक आहे. तर हे 2 गुणिले 2 गुणिले 13, हे बेदुने काय होतं 4, आणि बेदुने काय होतं 4 चौक काय होतं, 4 चौक 8 होतं 16, बरोबर आहे. याला काय करता येतं आपल्याला, याला लिहिता येतं 16 गुणिले किती लिहिता येतं 13. हे DFचा वर्ग बरोबर 16 गुणिले 13 आलं. 16चं वर्गमूळ किती येतं 4, आणि 13चं वर्गमूळ किती येतं, वर्गमूळ नाही येतं, असं लिहिता येतं. तर असा DF काढायचा आहे. इथे काय घेतलं भाऊ, वर्गमूळ घेतलं. मला काय घेतलं, वर्गमूळ घेतलं. ठीक आहे, असं करायचं. एका शौन लिहिलं भाऊ, कोणतं प्रमेय वापरलं इथं, पायथागोरसचे प्रमेय, लक्षात ठेवा. आता जो तिसरा प्रश्न आहे त्याच्यामधला,
तिसरा काय काढायचं आहे त्याच्यामध्ये ओय EF काढायचं आहे बरोबर आहे. आता EF काढण्यासाठी मला सांगा तिथं कोणतं प्रमेय वापरावं लागेल. EF काढायचं ना आपल्याला. आता याच्यापैकी आपल्याला EF काढायचं आहे बघा. याच्या आकृतीकडे लक्ष द्या. हा 18 आहे हा 12 आहे आणि आपल्याला हा काढायचा आहे. हा काटकोन इथं काय करता येईल प्रमेय वापरता येईल का. पायथागोरसचं प्रमेय वापरता येईल. एक तर तुम्ही तो मूळ त्रिकोणाचा आहे. आता तुम्हाला हे भेटलं हे किती आहे 4 वर्गमुळात 13 आलं. तर या मूळ त्रिकोणाला पायथागोरसचं प्रमेय वापरू शकता तुम्ही किंवा याला पण पायथागोरसचं प्रमेय वापरता. या त्रिकोणाचं नाव काय EFG. EFG मध्ये काटकोन त्रिकोणाचं प्रमेय वापरायचं. काय म्हणणार तुम्ही या ठिकाणी त्रिकोण त्रिकोण कोणता आहे तो त्रिकोण त्रिकोण कोणता आहे तो त्रिकोण EFG मध्ये कोणता तरी कोण 90 अंशाचा आहे. कोण G हा 90 अंशाचा आहे. मग पायथागोरसचं प्रमेय काय सांगतं कर्णाचा वर्ग कोणता आहे कर्ण त्याच्यामध्ये EF. तर EF चा वर्ग बरोबर FG चा वर्ग आधी कशाचा वर्ग येईल EG चा वर्ग. अल्फाबेटिकल जाता हे कशावरून लिहिलं मी मनाने लिहिलं बरं का पायथागोरसच्या प्रमेयानुसार. तर सांगा याच्यात EF चा वर्ग म्हणजे किती होईल रे काढायचा आहे तो आपल्याला बरोबर आहे. यस EF आपल्याला काढायचं आहे तिसरं. याच्यामध्ये EF किती आहे काढायचं आहे. FG किती आहे 12 चा वर्ग अधिक EG किती आहे भाऊ 18 चा वर्ग. काढा बरोबर दोघांचे वर्ग 144 अधिक 324 खरा बेरीज 4 आणि 4 8 4 आणि 2 3 आणि 1 468 आले बरोबर आहे. 468चे अवयव पाडायचे. 468ला वर्ग संख्येनं भाग द्यायचा. वर्ग संख्या जर इथं सम आलं तर 4 भाग द्यायला. जर 5 असेल तर 5 न 25 भाग द्यायचा. तर 4 आहे पहिली वर्ग संख्या म्हणून 4 भाग दिला. 4 1 4 इथं 4 1 4 बाकी उरले 2 4 7 28 117ला कितीने भाग जातो 9 ना बरोबर ना. 4 ने जात ना 4 ने जात तर मग 9 न द्यायचं. तिसरी वर्ग संख्या 9 आहे 9 1 9 13 मग 117 बरोबर. हे किती होतं 4 न मग अरे किती होतं 4 न मग 36 गुणिले 13. तर EF चा वर्ग बरोबर 36 वर्गमूळ घ्या. 36चं वर्गमूळ किती येतं 6 आणि 13चं वर्गमूळ किती येतं वर्गमुळात 13 येतं. हे तुमचं उत्तर आहे. शेवटी लिहायचं आन्सर काय काय काढा सांगितलं त्याने आपल्याला होय. हे किती आलं 36 वर्गमुळात 13 आलं 6 वर्गमुळात 13 आलं. ठीक आहे. चला याच्यामध्ये काय काय काढायचं होतं. पहिलं होतं EG किती आलं EG किती आलं 18. FD किती आलं 4 वर्गमुळात 13 आणि EF किती आलं 6 वर्गमुळात 13 असं शेवटी आन्सर लिहायचं. ठीक आहे.